हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती. तर महादेव गित्तेसह चौघांना हर्सुल तुरुंगात हलवलं. कराडच्या सांगण्यावरनं आपल्याला मारहाण झाल्याचा गित्तेचा आरोप. कारागृहामध्ये कराड घुले यांना कोणतीच मारहाण नाही. तर सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडेंमध्ये झटापट. बीड जिल्हा कारागृह प्रशासनाचा खुलासा. देशमुखांना अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दमानियांचा दावा. तर प्रकरणाशी त्या महिलेचा संबंध नाही, कळंब पोलिसांचं स्पष्टीकरण. मित्राच्या मदतीनं संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना संपवण्याचा पत्नीचा डाव. पतीच्या तक्रारीनंतर 6 जणांच्या विरोधात गुन्हा. मुख्य आरोपी मनोज जरांगेंचा निकटवर्ती असल्याची माहिती. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातनंच असेल आणि तो संघ ठरवेल. संजय राऊतांचं मोठं विधान. तर मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही, फडणवीसांनी सुनावलं. औरंगजेबाची कबर हटवू नका, औरंगजेबाला मराठ्यांनी इथेच गाडलं असा बोर्ड लावा. राज ठाकरेंचा सल्ला. तर कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. कुणाल कामराच्या मुंबईतल्या घरी पोलीस पोहोचले. माहीममधल्या घरी कामरा नसल्यानं त्याला पुन्हा समन्स पाठवलं जाण्याची शक्यता. सोन्याच्या दरानं गाठला विक्रमी उच्चांक. सोनं प्रतितोळा तब्बल 93,000 रुपयांच्या वर. तर चांदीचे भावही वधारले. देशभरात रमजान ईदचा मोठा उत्साह. मशिदींमध्ये नमाजसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी. ग्रेटर नोएडा येथे कूलर तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण आग. अग्निशमन दलाच्या 26 गाड्या दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.